अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्ष सोडून गेले आणि बोलणी थांबली होती, ती पुन्हा बोलणी सुरुवात होणार अशा बातम्या आल्या। त्याचा असणारा आम्ही स्वागत करतोय। याचं कारण की आम्ही महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये निमंत्रक आहोत। आम्ही त्यांना म्हणालोय की आपण सगळ्यांनी एकत्र या निवडणुका लढल्या पाहिजेत। कॉमन कार्यक्रम जेवढा करता येईल तेवढा आपण असणारा केला पाहिजे। आमचा मसुदा आम्ही त्यांना सादर केलेला आहे। पुढच्या बैठकीमध्ये त्या मसुद्यावरती एकमत होईल असं मी म्हणजे प्रत्येक पार्टी आपला अजेंडा देईल आणि त्याच्यावरती कॉमन मिनिमम अजेंडा तयार होईल असं मी त्या ठिकाणी मानतो। दुसरं त्याच्यामधला महत्त्वाचं म्हणजे की यांची बोलणी झाली। शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेस पक्ष आणि एनसीपी शरद पवार यांच्या वाटाघाटी झाल्या अधिक चांगलं आहे। त्यांनी एकदा 48 जागा स्वतःमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेतल्या किंवा त्यांनी आम्हाला बोलवलं तर आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ असं मी त्यांना सांगितलंय। नाहीतर आम्ही असं त्यांना म्हणालो की तुम्ही 48 जागा वाटून घेतल्या तर आम्हाला ज्या जागा पाहिजेत आम्ही त्या पक्षाची वाटाघाटी करू आणि त्यांच्याकडून त्या सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू। एमव्हीएच्या सीट डिस्ट्रीब्युशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमच्याशी बोलणी होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून त्या लवकरात लवकर व्हाव्या अशी आम्ही त्यांना निरोप पाठवलेला आहे। अपेक्षा आमची आहे की या बैठका लवकर होतील आणि महाराष्ट्रामधल्या लोकसभेच्या जागा या एकत्र लढवल्या जातील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी धरतो। बीजेपीचा पक्ष फोडण्याचा कार्यक्रम हा चालूच राहील असं मी त्या ठिकाणी मानतो। बीजेपीचा हा पक्ष फोडण्याचा कार्यक्रम म्हणजे बीजेपी पूर्णपणे घाबरली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। किंवा आता असणारा प्राईम मिनिस्टरचा नवीन अवतार जो आपण सगळेजण बघतोय की मला देवाने आदेश केला राम मंदिर बांधण्याचा, हा एक नवीन पंतप्रधानाचा अवतार आपण त्या ठिकाणी बघतोय की ज्याच्याबद्दल जेवढे साधू आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चीड होते आणि होत आहे। त्याचा परिणाम मला वाटतं असणारा भारतीय जनता पक्षाला होईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय। जे काही नरेंद्र मोदीचं नॅरेटिव्ह चाललेलं आहे की 400+ ज्या राज्यांमध्ये ते लढत नाही त्याचा हिशेब आपण असणारा केला तर त्या 200च्या वरती जागा आहेत असं की ज्या ठिकाणी ते लढत नाहीत। 554 मधनं आपण असणारा 200 जागा वर्ज केल्या तर 300 जागा त्या ठिकाणी राहतात आणि त्याच्यामुळे त्यांचा असणारा जो क्लेम आहे तो क्लेम काही खरा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही। या निवडणुकीमध्ये फार बीजेपी जी आहे ते 150 जागेंवरती जाईल अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे भीतीने घाबरवून टाकणं हे जे तंत्र आहे दादागिरी करणाऱ्या माणसांचं, ते तंत्र बीजेपी आता या ठिकाणी वापरते। पूर्णपणे दादागिरी, पक्ष फोडण्याच्या बाबतीत दादागिरी, निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भातला दादागिरी आणि हे कोण करतं तर
तर ज्याला लोकांची भीती वाटते तो त्या ठिकाणी असताना करतो. आणि म्हणून पूर्णपणे फिअर सायकोसिसमध्ये BJP गेलेली आहे. आणि त्या फिअर सायकोसिसचा परिणाम असा आहे की ते इतरांना भ्यायला लावतात, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही असताना अजिबात भारतीय जनता पक्षाचं 400चं आकडा जो सांगतात ते अजिबात नाही. आम्ही असताना या ठिकाणी पूर्णपणे सर्वांना एकत्र घेऊन या ठिकाणी लढण्याचा असताना आमचं मानस आहे. आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष RSSचं सरकार येणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आहोत. आज सकाळी शरद पवारांनी असं स्टेटमेंट केलंय की 50% जागा आम्ही जिंकण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात 48 पैकी 24 जागा आम्ही जिंकू असं दुजोडा त्यांनी आम्हालाच दिलेले असं त्या ठिकाणी आम्ही म्हणतो. दुसरा जरंगे पाटलांचा जो मुद्दा आहे त्यांनी आज परत पुन्हा एकदा उपोषण सुरू ठेवल्याचं सांगितलं आणि नव्या आंदोलनाची त्यांनी घोषणा केलेली आहे. टप्प्याटप्प्याने त्यांनी वेगवेगळी आंदोलनं आज सांगितलेली आहे. तर थोडक्यात कुठंतरी सरकारने जरंगे पाटलांना फसवलं असं वाटतं. जरांगे पाटील यांना असं वाटते की शासनाने मला फसवलेलं आहे. माझं शासनाला एक आग्रहाची त्यावेळेस विनंती होती की जो काही तोडगा काढणारा त्या तोडग्याच्या संदर्भात जेवढे स्टेक होल्डर आहेत त्या सगळ्या स्टेक होल्डरशी तुम्ही असताना चर्चा करा. ते कन्व्हिन्स होतील न होतील हा एक वेगळा भाग आहे. पण त्यांनी मांडलेले मुद्दे हे याच्यामध्ये कव्हर अप आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे. एवढं तुमच्याकडून झालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. आज आपण बघत असाल की जरांगे पाटील यांचं असणारं ज्यांचा सगळे सोयरे त्यांचं म्हणणं असं आहे की सगळे सोयरे चा समावेश झालेला नाही. आता झाला की न झाला हे सरकारने त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. आणि शासन म्हणते की नाही आम्ही असताना समावेश करून घेतला. जरांगे म्हणतात आहेत की ते समावेश झालेले नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे जिथे आहेत तिथेच हे आंदोलन त्या ठिकाणी राहिलेलं आहे. दुसरं त्या ह्याच्यामध्ये ओबीसीमध्ये कुणबी समाज आहे हा भाग अगोदरपासून आहे त्याच्यामुळे आम्ही जे आंदोलन आम्ही जे आरक्षण दिलेलं आहे सरकारने सांगितलं पाहिजे होतं की जे या आरक्षणाच्या बाहेरचा असणारा वर्ग म्हणजे मराठा समाज त्याला आरक्षण आम्ही दिलेलं आहे हे सांगण्यामध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असं मी त्या ठिकाणी मानतोय. तिसरा मला असणारा जो सगळ्यात महत्वाचा आहे आणि जे शासनाने बघितलं पाहिजे होतं ते मसराम ही जी त्या सदस्य समितीवरती होते. डिस्ट्रिक्ट जज ह्या पदावरती ते अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा उद्याच्या कोर्ट केसेसमध्ये कशा रीतीने घेतला जाईल हा मला वाटतं महत्वाचा आहे. म्हणून हे टिकाऊ आरक्षण आहे का याच्याबद्दलची असणारी पूर्णपणे शासनका व्यक्त केल्या जाते अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे माझा अंदाज असा आहे की जरांगे पाटील हे आपलं आंदोलन सुरुवात करतील आणि ओबीसी सुद्धा आपलं आंदोलन सुरुवात करतील. जरांगे पाटीलची सगळे सोयऱ्याची मागणी करत आहेत तर ती मागणी योग्य आहे का, ते संविधानामध्ये बसते का ती मागणी? नाही, एक तर त्यांनाच असताना सरकारने विचारलं पाहिजे की तुम्ही सगळे सोयरे यांचं डेफिनेशन काय करता, म्हणजे त्याचं व्याख्या काय करता. ती व्याख्या त्यांची आली तर मग शासन त्यांना असणारं किंवा इतर जण त्यांना समजावून सांगू शकतात की कायद्याच्या चौकटीमध्ये किती आणि काय बसतं हे त्यांना समजावून सांगता आलं असतं असं मी त्या ठिकाणी मानतो. तर त्यांनी व्याख्या दिलेली आहे. त्यांना ती व्याख्या जरांगे सांगत नाही, त्यांनी सरकारने सांगत. सगळे सोयऱ्याची व्याख्या कोणी जरांगेंनी सरकारकडे दिलेली आहे आणि त्यांनी पब्लिक करावं माझं म्हणणं आहे. त्यांनी सरकार जरांगे पाटील यांनी जर
शासनाकडे दिली असेल आणि आता जर मान्य झाली नसेल तर ही योग्य वेळ आहे. त्यांनी असं लोकांसमोर ती जाहीर करावी. त्याच्यामध्ये पितृसत्ताक आणि मातृसत्ताक ह्या शब्दावरून खरा गोळ झालेला आहे. सरकारने जी जी आरमध्ये व्याख्या टाकलेली आहे ती पितृसत्ताक पद्धतीनं सगळ्या सोयऱ्यांना जिथं जातीय सजातीय विवाह जुळतात असं. पण जरंगेचा त्या पितृसत्ताक शब्दाला विरोध आहे, हा भाग एक. आणि दुसरा भाग, त्या जी आरची अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे, ही तुमची दुसरी मागणी. नाही, माझं म्हणणं असेल त्याच्यामध्ये की आपल्या इथं असणारा पितृसत्ताक आणि मातृसत्ताक आहे असे दोन्ही कायदे आहेत आपल्याकडे. अंमलबजावणीचा मुद्दा मग शिल्लक राहतो. म्हणजे त्याला जी आर जो आहे 16 तारखेला म्हणजे त्याच्यावरती छगन भुजबळ म्हणतात 6 लाख ऑब्जेक्शन्स आलेले आहेत. मग हा सगळा प्रक्रिया पूर्ण होऊन तो जी आर लागू होण्याच्या कालावधीपर्यंत अडचण हा, ती अडचण आहेच. कारण त्या कुठलाही इनॅक्टमेंट करायचं असेल तर तुम्हाला पब्लिकली ते मांडावं लागतं, त्याला ऑब्जेक्शन्स बोलावे लागतात. ज्यांनी ऑब्जेक्शन आलेलं आहे त्याला ऑफिशियली तुम्हाला असणारं व तुमचं ऑब्जेक्शन आम्ही स्वीकारलं आहे की फेटाळलं आहे हे त्याला असणारं कम्युनिकेट करावं लागतं. आणि ते करायला शास्त्राला वेळ लागेल एवढं निश्चित आहे. आता तुम्हाला आंदोलनाचं भवितव्य काय वाटतंय? कारण मराठा समाजातले सुद्धा काही लोक जरंगे पाटलांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन बोलायला लागलेत. आज सुद्धा एक बारस्कर नावाचे व्यक्ती होते, त्यांनी सुद्धा जरंगे पाटलावर गंभीर आरोप केले. काही जणांचं म्हणणं आहे की ह्या माध्यमातून आता आंदोलनात फूट पडायला लागले, आंदोलन हे लांबलेलं आहे बऱ्यापैकी. तर तुम्हाला काय वाटतं आंदोलनावर? म्हणजे एवढ्या लवकर मला वाटतं हे आंदोलन फिझल आउट होईल असं मला वाटत नाही. म्हणजे शंका कुशंका हे अपेक्षित आहे, येणार आहेत. कारण जी मागणी होती ती मागणी तशाच्या तशा पद्धतीने झालेली नाही, ती वेगवेगळ्या पद्धतीने आलेली आहे. त्याच्यामुळे हे आरोप प्रत्यारोप होणार. परंतु मला असं वाटतं की शंका घेण्यामध्ये हेतूबद्दल शंका घेण्यामध्ये जागा आहे असं मला वाटत नाही. दुसरा एक मुद्दा आहे, ओबीसी काल अकोल्यामध्ये होते, तुमच्याच मतदारसंघातून जिथून तुम्हाला सध्या निवडून येण्याची प्रचंड खात्री निर्माण झालेली आहे, त्याच मतदारसंघातून ओबीसीने आपल्या प्रचाराच्या सभेला सुरुवात केली. चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे. कोणालाही कुठेही प्रचार करण्याचा अधिकार आहे, तो आपण मान्य केला पाहिजे. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा राजगृहावर येणार असतात. मला माहित नाही, तिथे तुमच्या समोर आज उद्या 8 दिवस मला माहित नाही. असं काही संदेश आहे ना? नाही, संदेश मला तरी पोचवलेला नाही, तो सांगितलेला नाही. घरी सांगितलं असेल तर ती वेगळी गोष्ट आहे. आले तर स्वागत करणार होता. त्याचे राजकीय संदर्भ निघू शकतो. एक लक्षात घे की ते बाबासाहेबांचं रेसिडेन्स आहे, तिथे असणारं खाली स्मारक आहे. त्याच्यामुळे त्याचं कोणी असणारं राजकीय संबंध बांधावा असं मी त्या ठिकाणी मानत नाही. किंवा कोणीतरी कोणाला तरी भेटलं म्हणून असणारं राजकारणच शिजलं असं जे आहे त्या मला वाटतं पेटी माइंडसेटमधनं आपण बाहेर पडलं पाहिजे असं मला वाटतं. पण तुम्ही उद्धव ठाकरे नाही भेटता, नंतर एकनाथ शिंदे नाही भेटता, त्याच्यामुळे कन्फ्युजन निर्माण होतं राज्यामध्ये. कारण तुमच्यावर सगळ्यांचे डोळे आहेत सध्या, संभ्रम निर्माण होतो. प्रश्न असा आहे, उद्धव ठाकरेंना मी ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस राजकीय याच्यासाठी भेटतो. एकनाथ शिंदेना ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस ते मुख्यमंत्री म्हणून भेटतो. त्याच्यामुळे असं ज्या दोन्ही कॅपॅसिटीज वेगवेगळी आहेत त्या सगळ्याच्या. आणखी जेव्हा एकनाथ शिंदेना भेटायला जातो त्यावेळेस उघडपणे त्यांच्या ऑफिसमध्ये जातो. जे पी नड्डा आले तर कोणत्या भूमिकेत भेटणार? काही नाही, स्मारकाला ते घेतात आहे, ते कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचं स्वागत करायला जाणार. ओबीसीच्या अनुषंगाने दुसरा एक प्रश्न तुम्ही म्हणताय की कुणालाही परवानगी आहे कुठेही सभा घेण्याची मुद्दा, तर तुम्ही अकोल्यातून जर सभा घेऊन प्रचार सुरुवात करत असतील तर ते तुमचं राजकीय गणित बिघडवणारे असू शकतं. एवढं मला वाटतं असं राजकारण कोणाचं खोळं नसतं आणि एवढं कोणाचं असं उतावळं राजकारण नसतं त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे असायला पक्षाचा मतदार हा कोणाच्या तरी एका सभेने येऊन हलणार असं जर गृहीत धरलं तर मला वाटतं मग तर कोणच स्थिर नाही, सगळे अस्थिर आहेत.
तुम्ही यावेळेला तुमची सीट स्थिर समजताय, तुम्ही जास्त कॉन्फिडंट वाटताय यावेळेच्या निवडणुकीसंदर्भात, आणि किंवा तुमचे डोळे मी सुद्धा मी प्रचंड असं झालेले. मी तुम्हाला सरळ म्हणाल की आम्ही 40च्या 40 सीटबद्दल कॉन्फिडंट तुम्हाला अकोल्याबद्दल यावेळेला जास्त विश्वास दिसतो, कारण तुमचे दौरे बरेच वाढलेले आहेत आणि तुम्ही ज्या वेळेला बोलताय त्यावेळेला कन्फ्युजन वाटत नाही अकोल्याबद्दल. काय माझं आत्मविश्वास कन्फ्युजन काय? माझं त्यावेळेस नाही, आजही नाही, उद्याही राहणार नाही. कारण शेवटी आपण फक्त उमेदवार असतो, लोक मतदार असतात, त्यांना जिथे ठरवायचे तिथे करतात. त्याच्यामुळे आपलं ब्लड प्रेशर कशाला वाढवत, माझा ब्लड प्रेशर वाढवत पण नाही. याच्यामध्ये आता लोकसभेसाठी नरेंद्र मोदींना सगळे पक्ष स्थानिक सगळे मिळून पाठिंबा करतील. मात्र लोकसभेनंतर जेवढ्या आघाड्या आणि जे काही हे होतं ते सगळे फुटतील अशी चर्चा सुरू आहे. याचं कारण असं आहे, एका मतदारसंघामध्ये महायुतीतील दोन्ही उमेदवार, गंगापूरला जर घेतलं तिथलं भाजपचे आमदार प्रशांत बंब आहेत, परंतु त्या ठिकाणी सतीश चव्हाण जोरदार काम करतात, फ्लेक्सिस लावतात. म्हणजे एकाच दोन ठिकाणी प्रचार करतात. हे कन्फ्युजनच आहे. यानंतर सोबत काम करणार नाहीत असं वाटतं कुठे राज्यातल्या विधानसभेत. ते मला तर विधानसभेचं आत्ता लोकसभेमध्ये सगळेजण एकत्र जातील एवढं फक्त मला दिसतंय. विधानसभेला गडबड. त्याच्यानंतर माझ्या अंदाजानं विधानसभेची गणित होईल. त्याच्या अगोदर होणार. रिझल्टवरती अवलंबून राहील विधानसभेची गणित. दुसरं, ही महाविकास आघाडीसोबत तुमची चर्चा सुरू आहे. आता अशी माहिती समोर आली आहे की तुम्ही इंडिपेंडेंटली सुद्धा लोकसभेच्या सगळ्या मतदारसंघात ते तर मी 3 महिन्या अगोदरपासून सांगितलंय की आम्ही असं 48 मतदारसंघाची आमची तयारी चाललेली आहे. पण आता प्रत्यक्ष आणि उमेदवार आता निवडणूक असताना सुरू आहे. त्यावेळेस आमचे उमेदवार त्यावेळेस निवडून झालेले आहेत. आता नाही निवडत होता. इथला उमेदवार कोण? गुलदस्त्यात आहे. पण आमच्याकडे उत्तम सिंग पवार हे एक नाव समोर आहे. माहित नाही मला. तुम्ही सजेस्ट केल्याबद्दल आभारी तुमचा. पण यमान सोबत काय चान्सेस आहेत अकोल्याला त्यांची चांगली सभा झाली? आम्ही एकदा नाही म्हटलं म्हणजे संपलं. त्याच्यामध्ये असताना पार्टी डिसिजन झाला. भविष्यात कधी येतात तुम्ही आता यमान सोबत? जोपर्यंत आमच्याबरोबर फुल फ्लेज ओबीसी आहे तोपर्यंत नाही. सर, एक दुसरं, राज्यातल्या सगळ्यात विश्वासू सीटबद्दल एक मोठं कन्फ्युजन निर्माण झालंय, ते म्हणजे बारामतीच्या. सुप्रिया सुळे तिथून अनेक वर्ष निवडून आले आहेत, मात्र यावेळेला तिथं अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुद्धा रिंगणात उभारणार आहेत. त्यामुळे त्या जागेबद्दल सर्वात मोठी उत्सुकता सध्या आहे. काय वाटतं कशाबद्दल? त्या जागेत तिथं कोण? सुनेत्रा बारामती. पवार की सुप्रिया सुळे? बारामती लोकसभा मतदारसंघ. ते अजित पवार तर स्वतः म्हटले मीच लढतोय. घरातला उमेदवार म्हटलं जवळचा उमेदवार, तुमच्या आवडीचा उमेदवार असं म्हटलं. हो, पण जवळचा उमेदवार सगळी उमेदवार दोन्ही एकच होतात काय? त्यांची पत्नीचं पण नाव हा, त्यांच्या पत्नीचंही नाव आहे. पण आमचा ओढा असं आहे की अजित पवार स्वतः लढतोय. तर त्या ठिकाणी काय वाटतं? कारण शरद पवार आणि अजित पवार तुमच्याबरोबर तिथं आहे, पण अजित पवारांनी सांगितलं मला घरातल्या लोकांनी वेगळं पाडून टाकलेलं आहे, वाहिनी केलेलं आहे. जनतेने मला सांगितलं. शरद पवारांची कारकीर्द त्या मतदारसंघातली अगोदरपासूनची आहे. आणि लोक एवढ्या लवकर त्यांची कारकिर्दी विसरतील असं मला वाटतं. त्याच्यामुळे असं शरद पवार हे अपर हँड राहील असं मला वाटतं. इम्तियाज जलील उत्तर मुंबईतून लढणार असं सांगतात. तुमच्या पाठिंब्यावरती ते इथली लढले होते, मात्र आता ते तिकडे जायचं म्हणतात. मला माहीत नाही. तर आता मनोज जरांनी एक प्रश्न विचारतो की ह्या सगळ्या गोष्टी घडामोडी माहिती आहे, तर मनोज जरांनी आता पुन्हा एका आंदोलनाची तयारी करतात. तुम्हाला काय वाटतं की त्यांनी आंदोलन केलं मी पाहिजे का आता काही दिशा बदलून लढा प्रश्नासाठी ठेवला पाहिजे? त्यांना सर त्यांचे जे आत्ता उपोषण झालं होतं त्यावेळेस त्यांची आता दिशा बदलली पाहिजे. त्यांना जर वाटत असेल की इथल्या सरकारने आपल्याला फसवलेलं आहे, तर या फसवणाऱ्या व्यवस्थेचे ते भाग झाले पाहिजे, म्हणजे ते फसणार नाही. आणि ते जर करायचं असेल तर आम्ही सगळं म्हणाल की जालन्यामध्ये त्यांनी लढावं लोकसभा. तुम्ही तिकीट द्याल काय? ते इंडिपेंडेंट लढा. मी त्यांना म्हटलं काय का तुम्ही कुठल्याही पक्षाबरोबर लढला तर त्या पक्षाची बंधनं तुम्हाला येतील. त्याच्यामुळे तुमचा लढा हा इंडिपेंडेंट असल्यामुळे तुम्ही इंडिपेंडेंट लढा. आणि माझी खात्री आहे ती जिंकून येते. आणि त्यांचा लढा हा त्यांनी मग पार्लमेंटमध्ये सुरुवात ठेवला पाहिजे. आमचं एवढंच म्हणणं आहे की अण्णा पाटील
शशिकांत पवार, खेडेकर आणि 17-20 जिजाऊ संघटना, शाहू महाराजांच्या संघटना, संभाजी महाराजांच्या संघटना गेल्या आणि गेल्या. इथल्या सगळ्या निजामी मराठ्यांनी त्यांना पचवलं. आम्ही जनांगेंना म्हणतोय की तुम्ही आता त्याच्या बाहेर पडा आणि तुम्ही यांना आता पचवा. पण एक खासदार किंवा काही तुरळक आमदार काय निर्णय घेऊ शकतात एवढ्या बलाढ्य? बलाढ्याचा इश्यू नाही आहे. जरांगे पाटील यांचं असताना आंदोलन भल्या भल्यानं झोपवणार आहे. आता ते भल्या भल्यानं झोपवणारं जे आहे त्याची जागा त्यांनी घेतली पाहिजे. राजकीय दृष्टिकोनातून सांगता येईल भल्या भल्यानं झोपणार हे राजकीय दृष्टिकोनातून भल्या भल्यानं झोपवणार. त्यांनी स्वतःच लढावी का त्यांनी स्वतःच लढावी. का राजकीय पक्ष पण काढावा? त्यांनी स्वतः लढावं. पहिल्यांदा जालना ते इस्टॅब्लिश होतात. 7-8 महिन्यानंतर विधानसभा आहे, त्यांना वेळ मिळतो, ते पक्ष काढून इथला ताबा घेऊ शकतात. तुम्हाला जरांगे सत्तेत येतील? विधानसभेला जर जोर लावला, माझं म्हणणं आहे की सत्तेत येतील की न येतील याच्यापेक्षा ते एवढी वजन निर्माण निश्चितपणे करू शकतात की त्यांच्या लढ्याला ते यश आणू शकतात. तुमचं अशात काही त्यांच्याशी संवाद किंवा बोलणं ते माझं एवढ्यात नाही त्यांच्याशी. दुसरा एक असा प्रश्न आहे की ओबीसी इथले काही प्रमुख नेते आहेत ते सुद्धा स्वतःचा राजकीय पक्ष काढायची त्यांची तयारी सुरू आहे. चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे मला. ओबीसीमध्ये राजकीय जागृती येते आणि धार्मिक पक्षाला ते आता बळी पडणार नाही याचं आपल्याला मला असं वाटतं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे की धार्मिक पक्ष ओबीसीला आत्तापर्यंत वापरत आले होते. त्यांनी सत्तेसाठी वापरलं पण त्यांना असं काहीच इश्यू सॉल्व केला नाही. त्याच्यामुळे ओबीसीचं राजकीय प्रबोधन आणि त्या राजकीय प्रबोधनातून असणारा राजकीय पक्ष निघतोय हे आम्ही असणारा स्वागत करतो. हिंदी में बता दीजिए. हिंदी में सर. ओके. नरेंद्र मोदी का एक नया रूप अब सामने आ रहा है. वो अपने आप को एक नए प्रेषित समझ रहे हैं और इसलिए उनका 3-4 दिन के पहले एक बयान था कि भगवान के आदेश पे मैंने राम मंदिर का निर्माण किया है. तो ये उनकी बयान से शंकराचार्य से लेके जो साधुओं का जो अखाड़ा है ये सब अचंभित है और एक तरह से उनके मन में गुस्सा है कि ये अपने आप को अब प्रेषित घोषित करने लगा है. और हो सकता है कि शंकराचार्य से लेके ये अखाड़ा जो है, साधुओं का अखाड़ा जो है, वो नरेंद्र मोदी के खिलाफ जाएगा ऐसा हम लोग को दिखाई दे रहा है. रही दूसरी बात यहाँ पर कि मोदी जी कह रहे हैं कि 400 सीट प्लस करेंगे, लेकिन पिछले इलेक्शन देखा जाए तो इन्होंने 400 सीट ही कॉन्टेस्ट किए थे. अब 400 सीट कॉन्टेस्ट करने के बाद आप दोबारा पूरे 400 के 400 सीट जीतेंगे, ये एक भयभीत मानसिकता बात कर दी ऐसा मैं मान के चलता हूँ. अपने आप को प्रेषित घोषित करना ये भी एक भयभीत की मानसिकता है और उस मानसिकता से वो दूसरों को भयभीत कर रहे ऐसी एक परिस्थिति है. ईडी का इस्तेमाल कर रहे वो भी एक भयभीत तरीके से है. दूसरे पार्टी के नेताओं को अपने पक्ष में ले रहे ये भी एक भयभीत राजनीति है. इसलिए पूरी परिस्थिति देखते हुए नरेंद्र मोदी और बीजेपी की सरकार जो है वो 150 सीटों के ऊपर जाएगी ऐसा हमको नहीं लगता है. और इसलिए विरोधी दलों को जो है वो डरने की कोई बात नहीं है. अपने अपने राज्यों में
जिस तरह से अभी लड़ रहे वैसे अगर लड़ते रहे तो नॉन बीजेपी आरएसएस गवर्नमेंट केंद्र में आ सकती है, ऐसी एक परिस्थिति। सर बीजेपी जगह वाटप को लेकर क्या है महाविकास आघाड़ी? देखिए जहाँ तक सीट डिस्ट्रीब्यूशन की बात है, वहाँ पर एक दोनों बातें हैं कि हमने महाविकास आघाड़ी के घटक पक्ष जो है उद्धव ठाकरे की शिवसेना, कांग्रेस और शरद पवार की एनसीपी, इनसे हम लोग ने कहा है कि आप आपस में 48 सीटें बांट लीजिए। वंचित बहुजन आघाड़ी को जो सीटें चाहिए, जिस पार्टी के पास वो सीट है उससे हम लोग बातचीत करेंगे और उनके साथ में समझौता करने की कोशिश करेंगे। और उम्मीद करता हूँ कि महाविकास आघाड़ी का समझौता जो है वो जल्दी हो जाए, ताकि मार्च के पहले हफ्ते में हमको दिखाई देता है कि इलेक्शन नोटिफिकेशन निकलना शुरुआत होगा, ऐसा लगता है। ओबीसी की जो सभा हुई है अकोला में, क्या आपको लगता है आपको आह्वान दे रहे हैं वहाँ से? मुझे कांग्रेस भी आह्वान देती है, एनसीपी भी देती थी, मतलब जो शिवसेना भी उस वक्त देती थी, बीजेपी भी देती, तो उस वक्त हम लोग डरे नहीं, तो आप क्यों डरने की बात? सर आपको लगता है कि दिल्ली के एतराफ़ के जो स्टेट्स है वहाँ पर किसान जो है वो आंदोलन कर रहे हैं, महाराष्ट्र में मराठा लॉबी जो है वो आंदोलन कर रहे हैं, तो इसका असर बीजेपी को मिलेगा? देखिए जहाँ तक किसानों का आंदोलन है, मैं समझता हूँ कि वो काफ़ी बड़ा असर करेगा, ऐसा हमको लग रहा है। एमएसपी प्राइस को लेकर मेरे ख्याल से किसान, चाहे वो उत्तर भारत का है या दक्षिण भारत का है, काफ़ी सेंसिटिव हो चुका है। और बीजेपी, हो सकता है कि वो पूरी तरह से बीजेपी के खिलाफ जाने की भी साइंस हम लोग को दिखाई दे रहा है, निशाना दिखाई दे रहा है कि वो बीजेपी के खिलाफ जा रहा है। क्योंकि जो धर्म का मामला सेंसिटाइज करने की कोशिश हुई, पहले 3-4 दिन चले, लेकिन अब जो है वो डाई डाउन होते जा रहा है सभी का। तो चंडीगढ़ का जो फैसला आया है चुनाव को लेकर, इसको आप कैसा देखते हैं? सुप्रीम कोर्ट एक सही फैसला मैं कहता हूँ। सुप्रीम कोर्ट ने इंटरफेरेंस करते हुए कि उस आदमी से पूछा कि तुम क्या, सीधे सीधे सवाल कहा कि तुम क्या करते हो, और उसने एक्सेप्ट किया कि मैं थप्पे लगा रहा था और साइन कर रहा था। हो सकता है कि वो जेल में चले जाएगा, ऐसा लगता है हम लोग, और डिसीजन जो है वो आपके फेवर में वहाँ पर दीजिए। सर लोगों का कहना है कि संविधान को खत्म करने की कोशिश की जा रही है, आप इससे कितने मुत्तफिक हैं? देखिए अगर बीजेपी आरएसएस को हम लोग अगर सत्ता में नहीं ले आते तो मैं मान के चलता हूँ कि संविधान भी बच गया और डेमोक्रेसी भी बच गई। सर औरंगाबाद से लोकसभा का उम्मीदवार कौन हो सकता है वंचित का? वो गुलदस्ते में है। सर राजघरात मी विचारलं तिथे जे.पी. नड्डा आत्ता पोहोचलेले आहेत आणि कुटुंबाची भेट घेत आहेत. देवेंद्र फडणवीस सुद्धा सोबत आहेत आणि भीमराव आंबेडकर हे त्यांना सगळ्यांना बोलतात. बावनकुळे सुद्धा आहेत. तुम्हाला कल्पना नाही? नाही मला कल्पना नव्हती, फक्त येणार एवढं फक्त माहिती होतं. आता ते 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. त्यांना जेव्हा वेळ मिळाला असेल तेव्हा ते आले असतील. जेपी नड्डा के ऊपर सर, देखिए जेपी नड्डा जो है वो भारतीय जनता पक्ष के अध्यक्ष है। अगर उन्होंने इच्छा जाहिर की है कि बाबा साहब के मकान और जो उनका मेमोरियल है उसको विजिट करना है, तो उसको गैर है सब सर यूसीसी जानकारी मिलने के बाद परिवार से मैंने यही कहा था कि अगर आए तो उसके उचित तरीके से उनका स्वागत करें और मान सम्मान के साथ उनके साथ में जो है वो पेश होना। सर्व्हिसला जी आहे त्यांची परभणीची मोठी रॅली आहे 26ला मराठवाड्यातली ती या सगळ्या ह्याच्यानंतर पहिली रॅली आहे ओबीसीचा इश्यू जो नांदेड़ में नहीं परभणी। सर आपको लगता है कि इस तरह कहा जाता है कि बीजेपी के वॉशिंग मशीन में
जाकर सब धुल जाते, तो उसी तरह जो अभी जा रहे हैं लोग वो धुल जा रहे हैं। जब तक उनकी सत्ता है तब तक धुल गए, उनकी सत्ता गई तो वापिस दाग देखना शुरुआत होगा। दूसरी पार्टी आके दाग देगी। कैसा देखा जाएगा उनको, किस नजर से देखा जाएगा? सवाल ऐसा है कि अगर आपने चोरी की है, अगर आपने चोरी की है तो आप पकड़ जाओगे, नहीं चोरी की है तो नहीं पकड़ जाओगे। होगा ना? थैंक यू।